नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव महानगरपालिकेच्या महसूल विभागाला 2025-26 साली मार्च अखेरपर्यंत 78 कोटींचा मालमत्ता कर वसूल करण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत 70 कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरित 8 कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी 1 एप्रिलपासून 3 नवीन सॉफ्टवेअर्स सुरू करण्यात येणार आहेत. महसूल उपायुक्त डॉक्टर सिद्धू हुल्लोळी यांनी विकास आढावा बैठकीत सांगितले की 527 मिळकत धारकांकडून 1 लाखाहून अधिक थकीत कर असून त्यावर व्याजासह 20 कोटी रुपये वसूल होणे बाकी आहे. काही अधिकारी आणि कर्मचारी बैठकीला गैरहजर राहिल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच सभागृहातील स्पीकर आणि एसी ऑपरेटर वेळेवर हजर नव्हते. महापौर प्रीती कामकर यांनी सर्व अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले आणि घरपट्टी भरण्यावर लक्ष देण्याची सूचना केली. नगरसेवक रवी साळुंखे यांनी घरपट्टी वसुलीसाठी अधिक प्रभावी ऑनलाईन व घरोघरी व्यवस्था करण्याची मागणी केली. माजी महापौर मंगेश पवार यांनी पीआयडी नसलेल्या घरांचा शोध घेऊन त्यांना क्रमांक देण्याची गरज असल्याचे सांगितले, ज्यामुळे घरपट्टी वसुलीमध्ये वाढ होईल. कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यामध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली असून बल्लुर्गी गावाजवळ पतीनेच भर दिवसा रस्त्यावर पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार अक्षय नावाच्या व्यक्तीने आपली पत्नी शैला वय 28 हिला एर्टिगा कारमधून आणून जबरदस्तीने खाली उतरवले आणि तिचा गळा चिरून खून केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे पत्नीचा गळा चिरत असतानाचा थरारक प्रकार स्थानिकांच्या मोबाईलमध्ये कैद झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मृत महिला ही मूळची महाराष्ट्रातील असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी अफजलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 13 रुपयांवरून 3 रुपयांपर्यंत तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांवरून थेट 0 रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहे. मात्र या कपातीमुळे इंधनाचे किरकोळ दर कमी होतील असा समज चुकीचा ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते या निर्णयाचा थेट फायदा ग्राहकांना दर कपातीच्या स्वरूपात मिळण्याची शक्यता कमी आहे. या निर्णयामागील मुख्य उद्देश म्हणजे जागतिक बाजारात वाढत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम कमी करणे हा आहे. उत्पादन शुल्कात कपात करून तेल कंपन्यांवरील ताण कमी करण्यात आला असून त्यामुळे इंधन दरामध्ये मोठी वाढ होण्यापासून प्रतिबंध झाला आहे. जर ही कपात करण्यात आली नसती तर तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवावे लागले असते. त्यामुळे जनतेवरील आर्थिक भार अधिक वाढला असता. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्स पर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. भगवान महावीर जयंतीनिमित्त प्रशासनाच्या वतीने सोमवार दिनांक 30 मार्च रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे या दिवशी घेण्यात येणारी इयत्ता 10वीची तृतीय विषयाची परीक्षा मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी घेतली जाणार असल्याचे कर्नाटक शाळा परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने जाहीर केले आहे. कर्नाटक शाळा परीक्षा व मूल्यमापन मंडळाने 2026च्या SSLC परीक्षा 1 संदर्भात महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. आधीच निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक 18 मार्चपासून सदर परीक्षेला प्रारंभ झाला असून दिनांक 2 एप्रिल 2026 पर्यंत सदर परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मात्र महावीर जयंतीच्या सार्वजनिक सुट्टीमुळे एका पेपरच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. बेळगावात 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी साचून काही काळ कामकाज ठप्प झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची माध्यमांमध्ये चर्चा झाल्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.
कार्यालयाच्या इमारतीचं सध्या नूतनीकरण सुरू असून छतावर बांधकाम साहित्य ठेवण्यात आलं होतं असे त्यांनी सांगितले. अलीकडील पावसामुळे काही ठिकाणी पाणी गळाले, मात्र या घटनेमुळे नागरिकांना कोणतीही अडचण झालेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत अधिक सुबक आणि सुसज्ज करण्यात येत आहे. नव्या इमारतीत नागरिकांसाठी पार्किंग तसेच बसण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने मटका जुगारावर कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई 26 मार्च 2026 रोजी कुकडोळी गजपती रस्त्याजवळील कुकडोळी गावामध्ये करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार होन्नप्पा बसप्पा कोलकार वय 45 हा सार्वजनिक ठिकाणी कल्याण मटका नावाचा जुगार खेळवत होता. नागरिकांकडून पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी हा अवैध प्रकार सुरू असल्याची माहिती मिळताच पीएसआय अविनाश एवाय आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत आरोपीकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात केपी कायद्याच्या कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान बेळगाव शहर पोलीस आयुक्त व डीसीपी यांनी कारवाई करणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे. डीके हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्ण दालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्ण दालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याजदर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर. 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार, म्हणूनच आजच निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. नियम व अटी लागू. चंदगड पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या कॉलेज युवकांच्या टोळीचा पर्दाफाश करत 8 मोटारसायकली जप्त केल्या असून 2,45,000 रुपयांचा मुद्देमाल आणि 21,000 रुपये रोख रक्कमही हस्तगत केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या मोटारसायकल चोरीच्या पार्श्वभूमीवर विशेष पथक गठीत करण्याचे आदेश योगेश कुमार गुप्ता यांनी दिले होते. विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीनुसार साईनाथ दयानंद सावंत याला अटक केली असता त्याने मागील 1.5 वर्षात 2 अल्पवयीन साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या कबुलीत समोर आले आहे की चोरीच्या मोटारसायकली कमी दरात कॉलेज विद्यार्थ्यांना विकल्या जात होत्या. जप्त मोटारसायकलींमध्ये बजाज पल्सर, होंडा डिओ, हिरो होंडा स्प्लेंडर आणि यामाहा RX 100 यांचा समावेश आहे. तसेच 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. अद्याप काही मोटारसायकलींचे खरे मालक समोर आलेले नाहीत. पोलिसांनी त्यांना चंदगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दारूच्या नशेमध्ये ट्रक चालवत रस्त्यावर बेफाम आणि झिगझॅग पद्धतीने वाहन चालवणाऱ्या चालकाचा प्रकार विजयपूर येथे उघडकीस आला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला असून संबंधित ट्रक तात्काळ थांबवण्यात आला. तामिळनाडू पासिंगचा ट्रक चालक मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचं निदर्शनास आलं. रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाहन चालवत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तत्परता दाखवत बसवंत बागेवाडी तहसीलदार कार्यालयासमोर ट्रक अडवला. यानंतर नागरिकांनी तात्काळ वाहन मालक तसेच पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच बसवंत बागेवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चालकाला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे. नागरिकांच्या वेळेवर घेतलेल्या भूमिकेमुळे संभाव्य मोठा अपघात टळल्याची चर्चा परिसरात होत आहे. विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील मिरागी गावामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली असून एका आईने आपल्या 3 मुलांना विहिरीत फेकून त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली आहे.
राजश्री शंकरप्पा हल्लूर वय 28 या आईने आत्महत्या केली, तर अनुश्री वय वर्षे 6, तनू वय 3 आणि संतोष वय 1 यांना विहिरीत फेकून दिले आणि त्यानंतर स्वतःही विहिरीत उडी मारली. घटना घडली त्यावेळी तिचा पती शंकरप्पा हे बाहेर गावी गेले होते. ते व्यवसायाने खासगी बस चालक आहेत. पती व नातेवाईक घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढले. रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी इंडी तालुका रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी पती शंकरप्पा यांनी पत्नी राजश्री हिच्यावर मुलांच्या मृत्यूस जबाबदार धरत इंडी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. तर तिच्या कुटुंबियांनी ही आत्महत्येची घटना असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान मालमत्तेच्या वादातून राजश्रीने आपल्या मुलांना विहिरीत फेकून आत्महत्या केली असल्याची चर्चा गावात सुरू आहे. या आत्महत्येमधील कारण मालमत्तेचा वाद की दुसरे काही, हे सत्य आता पोलीस तपासातून समोर येणार आहे. शवविच्छेदन करण्यात आले असून चौघांचे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. निपाणी येथील गुरुवारपेठ परिसरात गुरुवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास हातरोटे बिल्डिंगमधील एका दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या दुकानात बंगाली कारागीर काम करत असल्याची माहिती आहे. आगीमध्ये लाकडी साहित्य तसेच कारागिरांचे किरकोळ साहित्य जळून खाक झाले असून सुमारे 15,000 रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ निपाणी अग्निशामक दलाला कळवले. अग्निशामक दलाचे उदय पट्टण, जगदीश कांबळे, महेश कांबळे, विजय निर्मळे आणि DL कोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. दरम्यान त्या दिवशी आठवडी बाजार असल्याने परिसरात काही काळ नागरिकांची धावपळ उडाली. PID आणि ई-आस्ती प्रकरणावरून KIDB व महापालिकेच्या अशोकनगर कार्यालयात सुरू असलेला संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. महापालिकेच्या 2 मार्चच्या बैठकीत निर्णय होऊनही उद्योजकांना PID देण्यात टोलवाटोलवी होत होती. यामुळे संतप्त उद्योजकांनी गेल्या 3 दिवसांपासून अशोकनगर विभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाची दखल घेत अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत थांबून प्रलंबित प्रकरणांवर काम सुरू केले. गुरुवारी दिवसभर अधिकारी PID व ई-आस्ती मंजुरी प्रक्रियेत गुंतले होते. अखेर संबंधित उद्योजकांना PID व ई-आस्ती देण्यात आल्याने त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं असून समाधान व्यक्त केलं जात आहे. निपाणी बसवेश्वर चौक पोलिसांनी हरियाणातील 2 आंतरराज्य आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 11,15,000 रुपयांच्या 118 ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी सतीश सुलतान वय 39 आणि सोनू थेलू वय 32 हे बसमध्ये बसत असलेल्या नागरिकांच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास करत होते. या कारवाईसाठी बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख RB बसरगी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. निपाणीचे CPI BS तळवाळ, उपनिरीक्षक रमेश पवार आणि हवालदार राजू दिवटे यांच्या नेतृत्वाखाली आरोपींना ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेल्या सोन्याचे वजन 55 ग्रॅम, 23 ग्रॅम आणि 40 ग्रॅम असून त्यांची एकूण किंमत 11,15,000 रुपये आहे. आरोपी हिंडलगा कारागृहात पाठवण्यात आले आहेत. निपाणीमध्ये गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेल्या श्री रामनवमी उत्सवाची पालखी सोहळ्याने शुक्रवारी सकाळी सांगता झाली. कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम मंदिरात सकाळी आरतीने झाली. त्यानंतर पालखी सोहळा मंदिरापासून जुना PB रोड, मंगळवार पेठ येथील हनुमान मंदिरापर्यंत निघाली. हनुमान मंदिरात रामरक्षा स्तोत्र पठणानंतर पालखी परत जुना PB रोड मार्गे श्रीराम मंदिरात विसावली. या सोहळ्यात इस्कॉन भजनी मंडळाने प्रमुख सहभाग नोंदवला, तर श्रीराम मंदिर ट्रस्टचे चेअरमन आनंद सोलापूरकर आणि निवेदिता सोलापूरकर सह अनेक प्रमुख उपस्थित होते. मोठ्या संख्येने असलेल्या रामभक्तांच्या उपस्थितीत हा पारंपरिक धार्मिक सोहळा उत्साहात संपन्न झाला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.